हॅलो फ्रेंड्स, आज आपल्याला तिखट पुरी बनवायची आहे। आता आपल्याला मुगाची डाळ 2 ते 3 घंटे भिजवून घेतलेली आहे। बघा असं तुम्ही भिजवून सनी तर आपल्याला पाणी समजा काढून मिक्सरच्या भांड्यात घालून घ्यायचं आहे। असं समजा घेऊन सनी आता आपल्याला ह्याच्यामध्ये थोडंसं अद्रक, थोडी काळी मिरी, अर्धा चमचा काळी मिरी घ्यायची आहे, 1 चमचा बडीशोप, आता आपल्याला 1 चमचा धने। बघा आता आपल्याला त्याच्यामध्ये हिरव्या मिरची पण घालून बारीक करून घ्यायचं आहे। आता 1 वाटी, मोठी वाटीनं 1 वाटी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, छोट्या वाटीनं 1 वाटी रवा घेतलेला आहे। आता आपल्याला ह्याच्यामध्ये हळद, तर आपल्याला त्याच्यामध्ये तुमच्या तिखटानुसार लाल मिरची, चवीनुसार मीठ, थोडीशी हिंग, आता आपल्याला अर्धा चमचा ओवा घ्यायचा आहे, असं हातावर चोळून सनी घालायचा आहे। आता आपण कस्तुरी मेथी पण हातावर चोळून घालायचं आहे, चवीला मस्त लागते। मग असं मिक्स करून घेऊ। आता आपल्याला थोडंसं 2 ते 2.5 चमचे तेल घालायचं आहे। आता आपल्याला वाटलेली डाळ ह्याच्यात घालून सनी मिक्स करून घ्यायचं आहे। आधी मिक्स करून घेऊ असं समजा। मग आता आपल्याला थोडंसं पाणी घालून सनी पीठ तिंबून घ्यायचं आहे, वरून थोडीशी कोथिंबीर पण घालायचं आहे। बघा पाणी घालून आता आपल्याला घटसर पीठ मळून घ्यायचं आहे। बघा पीठ मळलेलं आहे। बघा असं आपण चपातीला पीठ मळून घेतलं आणि मळून घेऊन तर आपल्याला थोडंसं पीठ घेऊन सनी पुऱ्या लाटून घ्यायचं आहे। बघा आता आपलं तेल गरम झालेलं आहे। तेल गरम झालेलं आहे, आता आपण पुरी तळून घेऊ। बघा किती मस्त पुरी आपली फुगत आहे। मग चांगला असं लालसर तळून घेऊ आपण। बघा असं समजे चांगले आता आपण पुऱ्या तळून घेऊ। दोन्ही साइडनं असं लालसर पुऱ्या आपल्याला तळून घ्यायचं आहे। आता आपण ह्याला काढून घेऊ। आपले तिखट पुऱ्या तयार झालेले आहेत, बघू शकता किती मस्त झालेत। करून पहा तुम्ही पण। रेसिपी आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करून सांगा की माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटते।